हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महायुतीचे सर्व उमेदवार 15 फेब्रुवारीला उमेदवारी अर्ज भरणार। भाजप 4 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 1 जागा लढवणार। राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार निश्चित नाही। राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी अद्याप उमेदवार निश्चित नाही। राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 जण इच्छुक असल्याची माहिती। उमेदवारी अर्जावर केवळ सूचक म्हणून 8 आमदारांच्या सह्या। वरिष्ठ नेत्यांची बैठक घेऊन उमेदवार निश्चित केला जाणार। अशोक चव्हाण राज्यसभेवर गेल्यास नारायण राणे लोकसभा लढण्याची शक्यता। पियुष गोयल, भागवत कराड, नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाणार, सूत्रांची माहिती। अशोक चव्हाणांना राज्य मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपद हवं होतं, मात्र त्यांना राज्यसभेवर पाठवून राजकारणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न। पृथ्वीराज चव्हाणांची अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका। अशोक चव्हाणांच्या हाती कमळ। देवेंद्र फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। राजकीय आयुष्याची नव्याने सुरुवात करतोय। पक्ष प्रवेशानंतर चव्हाणांची प्रतिक्रिया। अशोक चव्हाण राष्ट्रीय उंचीचे नेते। देवेंद्र फडणवीसांकडून चव्हाणांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेत। मोदींनी संसदेमध्ये चव्हाणांवर घोटाळ्याचा आरोप केला होता। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांचा हल्लाबोल, तर आदर्श घोटाळ्याचा निकाल कोर्टाने आमच्या बाजूने दिलाय, अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर। विरोधातील काही नेत्यांची आमच्यासोबत चर्चा। ज्या नेत्यांच्या येण्यानं फायदा होईल त्यांच्याशी चर्चा करतोय। फडणवीसांचं वक्तव्य, तर भाजपचे आमदार खासदार आमच्या संपर्कात, नाना पटोलेंचा पलटवार। पक्षात मनमानी कारभार, निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने तयारी नव्हती। वृत्तपत्रातील मुलाखतीतून अशोक चव्हाणांकडून नाना पटोलेंच्या कार्यपद्धतीवर रोष व्यक्त। मला नाही आबरू, मी कशाला घाबरू, अशी भाजपची गत। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावरून उद्धव ठाकरेंची खरमरीत टीका। तर एक भ्रष्टाचारी भाजपात आला, हा महाविकास आघाडीला नाही भाजपलाच धक्का असल्याचंही विधान। चव्हाणांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाने नांदेड भाजपचा हक्काचा जिल्हा होण्याची शक्यता। तर नांदेड काँग्रेसचा बालेकिल्ला, नांदेडमध्ये काँग्रेसचाच खासदार निवडून येणार, नाना पटोलेंचा दावा। अशोक चव्हाणांमागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लावण्याचं काम सुरू झालं होतं, विजय वडेट्टीवारांचा दावा। इतर पक्षातील नेते पळून भाजप घर सजवतंय, वडेट्टीवारांची टीका। सोनिया गांधींची लोकसभेतून माघार। राजस्थानमधून राज्यसभेची जागा लढवणार। उद्या जयपूरमधून शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार। ठाकरे गटाच्या याचिकेवर 1 मार्चला सुनावणी। राहुल नार्वेकरांच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर ठाकरे गटाच्या सुनील प्रभूंची याचिका। शिवसेनेचं सुप्रीम कोर्टामध्ये राहणार की प्रकरण हायकोर्टात जाणार, याकडे लक्ष। सगळे सोयऱ्यांबाबतची अंमलबजावणी असेल तर माझ्याकडे यायचं, अन्यथा यायचं नाही। भेटीला आलेल्या विभागीय आयुक्तांवर जरांगे पाटील संतापले। उपोषणाच्या 4थ्या दिवशी जरांगे पाटलांची प्रकृती खालावली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।